सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी गेले 4 महिन्यापासून तुम्हाला मार्गदर्शन करतोय. सो पाठीमागच्या काही म्हणजे भरती पडायच्या अगोदर तुम्हाला एक 4-5 अडथळे सांगितले होते की भरतीसाठी 4-5 अडथळे, त्यातला आरक्षणाचा एक मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोच केला होता की मराठा आरक्षणामुळे सुद्धा गेल्या वेळी जसा फटका बसला त्यावेळी सुद्धा ह्या वेळेच्या पोलीस भरतीला सुद्धा फटका बसण्याची शक्यता मी सांगितलेली होती आणि तीच कारणं पुढे टप्प्याटप्प्याने येत गेलेली आहेत. कालची एक बातमी आलेली आहे की जर निवडणुकीची जी काय हे आहेत आरक्षणाची मर्यादा जी आहे ती जर उलटली गेली तर मग भरती पुढे जाऊ शकते, म्हणजे याची स्थानिक स्वराज्य संस्थांची, आणि ती गेली तर पोलीस भरतीचं ग्राउंडवरती काय इफेक्ट होणार याचे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. तर सुरुवातीला एक विनंती करतोय की अशाच पूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत ते ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर पहिला आपण बघूयात की बातमी काय आले आणि ही बातमीमध्ये काय तथ्य आहे किंवा पाठीमागचे काही त्यांची काही माहिती आहे का, ती माहिती तुमच्यापर्यंत देऊयात. आणि मग ह्याच्यावरती जसं जवळजवळ एक 15 ते 20 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की काय होणार, कसं होणार, किंवा 100% पुढे जाणार का, 100% पाठीमागे येणार का, किंवा सरकारवरती ह्या गोष्टी डिपेंडिंग असणार का, किंवा पाठीमागच्या एक हायकोर्टाचा आदेश सुद्धा किंवा जे काही निर्देश दिलेले होते महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावरती काय केलं याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे. तर बघा बातमी बघूयात. तर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, ओबीसी समुदायाला संपूर्ण बाहेर करून लोकशाही पुढे जाऊ शकत नाही, परंतु जातीच्या नावावर समाजाचे विभाजन व्हायला नको पाहिजे असा विषय. तर आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते. बघा खूप मोठी हेडलाईन दिलेली आहे, आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते. तर बघा निवडणुकींवरील टांगती तलवार कायम, शुक्रवारी अंतरिम आदेश येण्याची शक्यता दर्शवलेली आहे. बातमी बघूयात. तर बघा राज्यघटनेने दिलेल्या 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घेतली गेली तर ती पुढे चालून रद्द सुद्धा केली जाऊ शकते असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला आहे. महाराष्ट्रातील 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेल्याने त्या निवडणुकांचे अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयावर अवलंबून राहतील असेही न्यायालयाने म्हटले आहे. 50%ची जी काय आरक्षणाची मर्यादा आहे ती काही भागांमध्ये ओलांडली गेलेली आहे आणि मग त्याला पूर्णपणे त्यांना माहिती दिलेली आहे हायकोर्टाने, लक्षात ठेवा. तर बघा ओबीसी समुदायाला संपूर्ण बाहेर करूनही लोकशाही चालू शकत नाही, परंतु जातीच्या नावावर समाजाचे विभाजन व्हायला नको असे विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केले. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणाच्या याचिकेवरती आता पुढील शुक्रवारी सुनावणी होईल. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठापुढे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची संबंधित याचिकेवर सुनावणी झाली. येत्या शुक्रवारी निर्देश दिले जातील असेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. तर बघा नेमकं काय आहे प्रकरण ते पण बघूयात आपण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मर्यादेच्या पलीकडे जाऊन आरक्षण दिले जात असल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की निवडणुका निश्चित आरक्षणानुसारच व्हायला हवेत. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली तर निवडणूक रद्दही केली जाऊ शकते. कोणती प्रक्रिया सुरू आहे बघा आता. तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असे विचारले असता राज्य शासनाने 246 नगर परिषदा आणि 42 नगरपालिका प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले. मात्र महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीची निवडणुका प्रक्रिया सुरू झाली नाही असे सांगितलेले आहे. पुढे काय बघा आता. पुढील सुनावणीच्या वेळी राज्य आणि केंद्राने आरक्षणाची आकडेवारी, कायद्याची स्थिती आणि लोकसंख्या निहाय प्रतिनिधित्वाची संपूर्ण आकडेवारी उपस्थित राहावे असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. या संबंधित कोण प्रतिनिधी असतील त्यांना उपस्थित राहायला सांगितले, म्हणजे शुक्रवारीच. न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व काही व्हायला हवे. एक अधिवक्ता इंदिरा जयसिंग यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडत सांगितले की आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही असे पीठाने स्पष्ट केले आहे. तरी सरकारने वेळ मागितली आहे. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की सध्या जे काही होत आहे ते कोर्टाच्या आदेशानुसारच व्हायला हवे. दुसरा मुद्दा, इंदिरा जयसिंग म्हणाले की आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित करण्यात आली आहे, परंतु महाराष्ट्राच्या ज्या भागात निवडणुका होत आहेत तिथे SC STच्या लोकसंख्या जास्त असल्याने 50% आरक्षणात जे आहे त्याच्यातच संपून जाते. अशात ओबीसीला काही मिळणार नाही. आपण प्रमाणानुसार प्रतिनिधित्वाची मागणी करीत आहोत असं त्यांनी सांगितलेले आहे.
3 आणि शेवटचा मुद्दा बघा, तर बाटिया जो आयोगाच्या पूर्वीच्या स्थितीप्रमाणे निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. हे निर्देश 50% मर्यादा ओलांडण्याची परवानगी नव्हती. राज्याच्या अधिकाऱ्याची जी काही न्यायालयाच्या निर्देशाच्या चुकीचा अर्थ काढला होता असे न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी म्हटले आहे असं सांगितलेलं आहे. तर एकंदरीत ही झाली बातमी पेपरला आलेली आणि मग ह्याच्यामध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे की 50%च्या पुढे जिथं जिथं आरक्षणाचा विषय गेलेला आहे तिथं तिथं ह्या काही गोष्टींमुळे ही निवडणूक सुद्धा रद्द केली जाऊ शकते. यामुळं ओबीसीला डावलून किंवा समाजातील काही जाती धर्मांवरती ह्याच्यावरती राजकारण व्हायला नको पाहिजे असं त्यांचं मत आहे. सो अशा पद्धतीनं हे जर अशा पद्धतीनं झालं तर काय होईल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की हे सगळं सरकारच्या हातात आहे म्हणून सांगितलं होतं. ते कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे जे आळसात बसलेत की इलेक्शनचा विषय, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय हे झाल्याशिवाय फिजिकल होऊ शकत नाही असं ज्या ज्या मुलामुलींना वाटते त्यांना आताच सांगतोय, तुम्ही 100% वेटिंगला पडणार किंवा भरतीतनंच बाहेर पडणार. मी याच्या आधी पण सांगितले, तुम्ही एवढ्या तयारीनं पाहिजे की उद्या जरी म्हटलं तर उद्या सुद्धा 42 स्कोर घेता आला पाहिजे, परवा जरी म्हटलं तर परवा सुद्धा 42 स्कोर घेतला आला पाहिजे, 40 स्कोर घेता आला पाहिजे. ऑन ग्राउंडवरती लक्षात ठेवा, होम ग्राउंडवरती नव्हे, ऑन ग्राउंडवरती. सो अशा पद्धतीनं पाठिंबाच्या काही गोष्टी आहेत की ज्यावेळी भरती चालू व्हायची होती, म्हणजे पोलीस भरती चालू व्हायची होती, त्याच्या अगोदर 10 ऑक्टोबरला सुद्धा हायकोर्टानं सरकारला इशारा दिला होता की एससीबीसी आरक्षण तुम्ही ठेवणार आहात की कायमचं रद्द करणार आहात हे सुद्धा स्पष्ट करा. त्याच्यावरती सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष करून हे स्थानिक स्वराज्याची आचारसंहिता किंवा निवडणुकीचं हे जे काही बघूल आहे ते वाजवलेलं होतं आणि मग पुढे जाऊन ह्या गोष्टी आता नढायला लागल्यात, लक्षात ठेवायचं. पण याचा इफेक्ट या पोलीस भरतीच्या मुलांवरती होणार आहे. काही मार्गदर्शक आहेत जे पोलीस भरतीचं मार्गदर्शन करतात, त्यांना ह्यातल्या काही गोष्टी माहीत पाहिजे. पाठिंबाच्या सुद्धा सर्व गोष्टी पाहिजेत. पाठिंबाच्या भरतीचे काही गोष्टी आहेत त्या इथं सुद्धा उपयोगाला येतात. लक्षात ठेवा की त्यावेळी सरकारनं काय निर्णय घेतला होता किंवा ते कुणाच्या हातात होतं. ह्यावेळी लक्षात ठेवा, जर सगळेच म्हणा लागले की हे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही, जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत पोलीस भरती संपणार नाही. पाठीमागे ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं की जे 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये जी काही कॉम्पिटिशन डिवायडेड झालेली आहे ते सोडून जे छोटे छोटे जिल्हे आहेत जिथं जागांची संख्या कमी आहे, तिथं परिणामी फॉर्म कमी आलेत, अशा जिल्ह्यांमध्ये लक्षात ठेवा 5-5, 7-7, 10-10 दिवसामध्ये ग्राउंड संपून जाते. ते ग्राउंड सुरू होणार आणि ते ग्राउंड संपणार, विषय संपला. हे पुढे सांगतोय, ह्याच्या पुढे ते तसंच होणार, लक्षात ठेवायचं. छोटे छोटे जिल्हे आहेत तिथं गरजच नाही, काही संबंधच नाही. एकदा आदेश मिळाले सिनियरकडून, जे काय असतील संबंधित गटाचे घटक प्रमुख त्यांच्याकडून आदेश मिळाले, ग्राउंड सुरू झालं, 10 दिवसामध्ये संपला विषय. आता हा जो शुक्रवार म्हटलं ह्यानं शनिवार येईल, रविवार येईल, सोमवार येईल, सुट्टी आल्या, ह्या मला त्या मला पुढे गेलं, त्याच्यामध्ये 3-4 दिवस गेलं, एखादा घटक राहिलेला आहे, होऊन जाईल, काय विषयच नाहीये. हा संपून घ्या. लेखी परीक्षा जरी जे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमामध्ये दिलेलं जरी असलं की एकाच वेळी एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा घ्यायच्या असतील, पाठीमाग कोणत्याही वेळी झालेलं नाही, लक्षात ठेवा. सो ह्यावेळी तो विषय समजून सोडून द्या. जे 7-8 जिल्हे आहेत समजा, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या अर्जांची संख्या डिवायडेड झालेली आहे. अशा भागांमध्ये लक्षात ठेवा ही जी काही फिजिकलची प्रक्रिया आहे तिला लेट होणार. काही त्यांचं 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 1 महिना, 2 महिने मध्ये काय प्रॉब्लेम आले तर पुणे कारागृह 2022-23 साठी सुद्धा मोठी धुपडी पडू शकते आणि मग 2-2, 2.5, 3-3 महिने ग्राउंड लांब जाऊ शकतं आणि मग त्यानंतर 1 महिन्याने लेखी परीक्षा आणि अजून जॉईनिंग नाही आहे, लक्षात ठेवा. काय करायचं कोराडी. सो असा विषय लक्षात ठेवा. ह्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणून सांगतोय जे लहान लहान जिल्हे आहेत जिथं जागांची संख्या कमी आहे, जिथं अर्जाची संख्या कमी आहे, ते जिल्हे लगेच होऊन जाणार. जिथं मोठमोठे हे आहेत जागा आहेत आणि जास्तीत जास्त अर्जाची संख्या आहे, अशा भागामध्ये मात्र ही जी काही फिजिकलची प्रक्रिया आहे ती पुढं मागं होऊ शकते. पण एक गोष्ट सांगतो की तुम्ही आता ह्या दिवसापासून पुढं किती दिवस पकडताय आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारची तयारी करताय ह्यावरती तुमचा निकाल डिपेंडिंग असणार आहे. आणि जे लोक म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत फिजिकल होत नाही, ते आळसात राहणार. ते 40च्या 38 वरती येतील, 38 36 वरती येतील आणि मग लेट होत जातील. मानसिक कंडिशन बदलून जाईल आणि मग अचानक फिजिकलचं ग्राउंड पडलं की मग इकडं पळू तिकडं पळू, हे प्रोटीन ते प्रोटीन, हे घ्या ते घ्या, इंजेक्शन घ्या आणि पळा आणि वाट लावून घ्या बॉडीची, संपला विषय. असं न करता पहिला एक गोष्ट करायला पाहिजे की आपलं वय किती, पुढची कॉम्पिटिशन किती आहे आणि आतापासून आपल्याला आळस किती करायचा आहे, या सगळी गोष्ट लक्षात ठेवायचं. आणि पाठीमागची वेळ हायाशी जर पुढे चालवायची असेल तर आळसात राहा. पण पुढचे दिवस बदलायचे असतील तर आजपासून लक्षात ठेवा, एक दिवस हरवायला पाहिजे, एक सकाळ हरवायला पाहिजे, एक रात्र हरवायला पाहिजे, तरच तुमचा निकाल लागू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत ह्या फिजिकलचा विषय आणि ह्या कालची जी बातमी आलेली होती की
जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द झाल्या तर फिजिकल लवकर होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे. समज काय म्हणतोय. आणि जर रद्द नाही झाल्या, हाय अशा चालू झाल्या, तर जे छोटे जिल्हे आहेत त्यांचे फिजिकल लवकर होईल, जे मोठे जिल्हे आहेत त्यांचे फिजिकल नंतर होईल, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं काही जे काही जिल्हे आहेत त्यांचं फिजिकल लवकर चालू होईल, मध्ये अडकेल आणि नंतर होईल, असं पण होणार, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं हे जे महाराष्ट्र पोलीस भरतीचं जे काही गेल्या 4 भरतीचं तुमच्यापर्यंत एक्सपिरियन्स आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. आवडला तर 100% लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी लेखीसाठी जवळजवळ 15,323 प्रश्न संच असलेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आपण आणलेलो आहोत. गेल्या वेळी 4,500 क्वेश्चन होते, यावेळी 15,500च्या दरम्यान प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. त्यावेळीच्या भरतीमध्ये 22-23च्या भरतीमध्ये 53 प्रश्न आलेले होते 4,500 प्रश्नांपैकी. यावेळी त्याच्या 3-4 पटीने प्रश्न संच आहे. यावेळी 80 ते 85 प्रश्न आपल्या पीडीएफ मध्ये येणार आहेत. आणि महाराष्ट्र पोलीस भरती 36 जिल्ह्याच्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी, मुलांसाठी ही पीडीएफ महत्त्वाची आहे. सो अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण सगळे विषय क्लिअर केलेले आहेत, जसं की मॅथ्स रिजनिंग असेल, त्याचप्रमाणे मराठी ग्रामर असेल, GK-GS असेल, पोलीस प्रशासन असेल, पूर्ण महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि जिल्हा वाईज काही महत्त्वाचे पोलीस प्रशासनावरती आधारित प्रश्न असतील. त्याच पद्धतीनं घटक वाईज म्हणजेच शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी याच्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न दिलेले आहेत, लक्षात ठेवा. सो पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये सोडून दिलेल्या आहेत, जिल्हा वाईज प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून दिलेल्या आहेत. आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे चालू घडामोडी असेल तर 21, 22, 23, 24, 25च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत सुद्धा दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं जे काही अतिसंभाव्य प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये 1985-86 पासून ते 2024-25 पर्यंतच्या वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे हार्ड लेवलचे क्वेश्चन पासून जरासं मिडियम लेवलचे क्वेश्चन हे सुद्धा जे अतिसंभाव्य असतील ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. सो पॅटर्न कशा पद्धतीने चेंज झालेला आहे आणि पेपरला काय येऊ शकतं हेच करा. ढिगभर जे काही पब्लिकेशन आहेत, ढिगभर पुस्तक करतोय आणि काय येणार कुणालाच काय कळणार. सो पाठीमागच्या वेळीच्या भरतीला गाजलेली पीडीएफचा ॲडव्हान्स एक लेवल तुमच्यापर्यंत आणलेली आहे. सो ती पीडीएफ जी आहे 15,323 प्रश्नांची असलेली ती आपण पीडीएफ तुमच्यापर्यंत तुमच्या घरी व्हॉट्सअप नंबरवरती पोहोचवणार आहे 5 मिनिटांमध्ये. या पीडीएफ सोबत तुम्हाला जवळजवळ 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर इव्हेंटसाठी एक कॉम्बो डायट प्लॅन 3 पेजेसचा डायट प्लॅन मोफत देतोय, ज्याची किंमत आहे 99 रुपये. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेळेनुसार कोणकोणत्या पद्धतीने काय काय डायट घ्यायचा याचं सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. फिजिकलच्या अगोदर काय, फिजिकलच्या नंतर काय, प्रोटीनचे ढीगभर मोठे मोठे 2,500-3 हजारचे डबे घेण्यापेक्षा आपल्या घरी सोयीनुसार आणि आपल्या खिशाला परवडेल असा डायट प्लॅन याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. सो आजपर्यंत 17 वर्ष कोचिंग करतोय, अजिबात 1ही रुपयाचं प्रोटीन पोरांना प्रोव्हाइड केलेलं नाहीये, डुप्लिकेट शूज प्रोव्हाइड केलेले नाहीयेत, इतर काही गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या नाहीयेत. कारण की कोचची डेफिनेशन आहे टू केअर ऑफ प्लेअर, ही डेफिनेशन आमची आहे. सो आम्ही त्यांच्यावरती धंदे करण्याला लक्षात ठेवायचं. सो त्यांची काळजीच हेच आमचा सगळा विषय आहे आमच्या व्याख्यामध्ये. सो अजिबात इकडे तिकडे कुणाकडे जाऊ नका. आपल्या चटणी भाकरीमध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे, आपल्या लाल मातीमध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे, याची नोंद घ्यायची आहे. अजिबात हार मानू नका. ही भरती ही त्यातल्या त्यात मोठी भरती आहे. याच्यानंतर भरत्या ह्या 8,000 आणि 7,000 पडणार, त्यावेळी कॉम्पिटिशन वाढणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे परिस्थिती अजूनही बिकट होणार आहे. सो ही 15,323ची प्रश्न संच पीडीएफ प्लस डायट प्लॅन पीडीएफ असं सगळं मिळून किंमत जाते 700 रुपये आणि आपण देतोय फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती. अजिबात डिलीट होणार नाही. 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, कितीही वर्ष वापरा, डिलीट वगैरे काय नाही, लाईफ टाईम घेऊ शकताय. अजिबात काय टेन्शन घ्यायचं नाही. इथं लोकांसारखं 3 महिन्याची बॅच आहे डिलीट होणार, 4 महिन्याची बॅच आहे डिलीट होणार, असले काही भानगडे नाही आहेत. सो तुम्हाला जर हवे असेल तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ता एकच मेसेज करा, लगेच पटकन घ्या आणि मग मजा बघा की पेपर कशा पद्धतीने येतोय. क्वेश्चन विथ ऑप्शन सेम असणार, लक्षात ठेवायचं. एवढी मोठी तयारी ह्याच्यामध्ये आम्ही केलेलं लक्षात ठेवायचं. सो ज्यांना हवे असेल त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. अजूनही लेखीसाठी 3 महिने तुमच्याकडे अवधी आहे. 100% तुम्ही इतिहास करू शकताय, लक्षात ठेवायचं. सो ज्याला परिस्थिती बदलायची आहे, ज्याला ह्यावेळी वर्दीवरती यायचं आहे, कारण की बघायला गेलं तर 4 विषय जरी पकडले पेपरसाठी तर प्रत्येक विषयाचे 3-3 प्रश्न हे हार्ड लेवलचे असणार आहेत, जिथे कॉम्पिटिशन कमी करण्याचा प्रयत्न त्या समितीचा असणार आहे. 4 चौक 16 जरी पकडले किंवा 3 चौक 12 जरी पकडले तर 12x12 किंवा 12x10 जर पकडले तर 120 मुलं पाठीमागे टाकण्याची क्षमता या पीडीएफ मध्ये, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं 4ही बाजूने विचार करून ही पीडीएफ तयार केलेली आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून, कोणत्याही ठिकाणातून, कुठल्याही कानाकोपऱ्यातून असाल तर तुम्हाला ही 5 मिनिटांमध्ये पीडीएफ भेटणार आहे. मुलगा असू दे, मुलगी असू दे, कुणी असू दे.
पटकन जाऊन या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय. 30 तारखेनंतर लय महत्त्वाचे व्हिडिओ याला चालवणार. आता फक्त शांत आहे, कारण की फॉर्म भरण्याची जबाबदारी माझी आहे. कारण फॉर्म भरणं आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ लागतोय, कुठं किती जागा आहेत, कुठे कॉम्पिटिशन डिवाइड झालेलं आहे आणि कशा पद्धतीने मेंटेनिटी चालू आहे, ह्या सर्वांचा खेळ चालू आहे, लक्षात ठेवा. सो रात्री 12, 1, 2, 3, 4 पर्यंत फॉर्म भरायला लागलोय, कारण पोरांची जबाबदारी आपल्यावरती आहे. फॉर्म भरणं म्हणजे 20-30% सिलेक्शन झाल्यासारखं असते. सो अशा पद्धतीनं एक मार्काने वेटिंगला राहायला नको, त्यापेक्षा सिलेक्शन होऊ दे अशीच इच्छा आहे. सो प्रत्येकानं माइंड थिंकिंग, ज्याला खूप मोठा अनुभव आहे त्यांच्याकडेच एक्सपिरियन्स घ्या, नसेल तर तुमचेच टांग खेचणारे तुम्हाला जर गायडन्स करत असतील तर आत्ताच सांगतोय, लांब राहा आणि जपून राहा. सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.